कर्जत शहरातील श्रीराम पुलावरील कायमची वाहतूक कोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। आमराई येथील श्रीराम पुलालगत उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या 8 दिवसात हा पूल नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी पाहणी दौऱ्यानंतर दिली। नवीन श्रीराम पुलाचं भूमिपूजन 13 एप्रिल 2023 रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। त्यानंतर सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून अंतिम कामांची पाहणी करण्यासाठी आमदार थोरवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली। कर्जत शहरातील आमराई परिसरात यापूर्वी केवळ एकच अरुंद पूल उपलब्ध असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः शनिवार रविवारी मुंबईसह विविध भागातून येणारे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि जड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती। त्यामुळे नागरिकांकडून पर्यायी पुलाची मागणी सातत्याने होत होती। या पार्श्वभूमीवर श्रीराम पुलालगत नवीन पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलं। जवळपास 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल आता पूर्णत्वास येत असून तो वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल देवांग, सहाय्यक अभियंता अनिकेत साळुंखे, नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संकेत भासे तसेच विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संबंधित अधिकाऱ्यांना उर्वरित कामं तातडीने पूर्ण करून पूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना देखील आमदार थोरवे यांनी दिल्या। नवीन श्रीराम पूल सुरू झाल्यानंतर कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा असून स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच पर्यटकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि पर्यटन हंगामात निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचं आमदार थोरवे यांनी सांगितलं। गेले कित्येक दिवस प्रलंबित असणारा श्रीराम पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आज पाहणी दौरा आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता। त्या दरम्यान आज आता देवांग साहेब आहेत, PWDचे आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। एक 8 दिवसामध्ये उर्वरित काम जे आहे ते या ठिकाणी पूर्ण केलं जाईल आणि त्यानंतर हा लवकरात लवकर हा श्रीराम पूल हा नवीन ह्या वास्तूचं आपण लोकार्पण करून या ठिकाणी जनतेसाठी हा पूल प्रवासासाठी खुला करण्यात येईल। आपण पाहता या पुलाचा आता दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी पाथवे या ठिकाणी दिलेला आहे जाण्या येण्यासाठी आणि त्यामध्ये जी लाईन आहे या लाईननी आपण त्या ठिकाणी 2 लाईन या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत। मग पलीकडचा जुना ब्रिज असेल आणि नवीन ब्रिज असं दोन्ही ब्रिज या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जी कर्जतची मेन समस्या आत्तापर्यंत जी या ठिकाणी ट्रॅफिकची होत आहे की हा एक बॉटल त्या ठिकाणी रोड तयार झाल्यामुळे या ठिकाणी मोठी समस्या प्रत्येक वेळेला या ठिकाणी फ्रायडे, सॅटर्डे, संडे येणारे टुरिस्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्जतला पर्यटक येत असतात आणि त्या दरम्यान मोठी ट्रॅफिक या ठिकाणी समस्या होत असते। ही समस्या आता कायमस्वरूपी दूर होणार आहे कारण त्या 8 दिवसामध्ये इथं राहिलेलं काम श्रीराम पुलाचं पूर्ण होऊन हा पूल जनतेसाठी। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।